रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ अनुमान प्रमाण. गेल्या लेक्चर मध्ये आपण फक्त एक टेबल लक्षात ठेवला होता की कोण कशा पद्धतीनं अनुमान प्रमाणाचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. स्वतःनुसार अनुमान प्रमाणाला कसं फ्रेम केलेलं आहे. चार कार्यकर्ते लक्षात ठेवले. सर कुठले कुठले कार्यकर्ते लक्षात ठेवले. पहिलं सर व्याप्ती, चरक, न्यायदर्शनोक्त आणि तर्कसंग्रह या चौघांनी अनुमान प्रमाणाचे क्लासिफिकेशन दिलेले आहेत. ह्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचंय. या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचंय की व्याप्तीनुसार अनुमान प्रमाणाचे कसे प्रकार पडलेले आहेत. पुन्हा ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण चरकाने कसं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. ह्याच्या पुढच्या नंतर पुन्हा न्यायदर्शनाने कसं दिलेलं आहे. एक बेसिक थोडं अनुमान प्रमाणाचे आपण प्रकार शिकणार आहोत. खूप सोपे पॅटर्न आहेत. जर तुला व्याप्ती व्यवस्थित समजली असेल तर तुला ही व्याप्तीनुसार मी जे आज अनुमान प्रमाणाचे जे प्रकार शिकवाला एकदम क्रिस्टल क्लिअर होतील. बरं सर चालू करा ना सर. बघ आजचा टॉपिक काय सर माझा. आपला टॉपिक काय चालू आहे सर. अनुमान जी प्रमाण आहे सर. ही जी अनुमान जी प्रमाण आहे ह्याचे काय चालू आहेत सर. टाइप्स चालू आहेत. टाइप्स. बर सगळ्यात पहिला टाइप्स कोण दिलेला आहे सर. व्याप्तीनुसार अनुमान प्रमाणाचे जी काय पडलेले आहेत आपल्याला क्लासिफिकेशन पडलेलं बघायला भेटते. बर सर व्याप्तीनुसार अनुमानाचं कसं क्लासिफिकेशन पडलेलं आहे. हॅशटॅग पॉइंटच झाला नाही आपला. बर सगळ्यात पहिल्यान सुरू सर तुम्ही गेल्या लेक्चर मध्ये मला टेबल मध्ये काय सांगितलं होतं. अन्वयी अनुमान, व्यतिरेकी अनुमान आणि अन्वय व्यतिरेकी अनुमान. सर व्याप्तीचे फक्त काढून ढुंगणाला काय लावलं सर. अनुमान लावलं. बरं चला लिहा. पहिला कुठला प्रकार आहे. अन्वयी अनुमान. लईच सोपं आहे सर. अन्वयी अनुमान म्हणजे काय. लाईन वरतो थांब. अन्वयी अनुमान सर. अन्वयी अनुमान म्हणजे काय. हेतू व साध्य यांच्यातील सांग कसा होकारात्मक सर म्हणजे कसं सर. पॉझिटिव्ह होकारात्मक संबंध असतो सर. ही तर तुम्ही मला सर व्याप्तीमध्ये शिकवल तो. व्याप्तीमधलं तीच व्याप्तीमधलं इथे लिहायचंय. जेथे हेतू असतो तेथे साध्य असतो. वागा जेथे सर एकच गोष्टी तीनदा लिहिला मी. असंच लिहायचंय आपल्याला. जेथे हेतू असतो तेथे साध्य 100% असतं. वागा तेथे साध्य असते. जिथे हेतू आहे तिथं साध्य असते. ही गोष्ट लक्षात आली सर माझ्या. बर सर इथपर्यंत बी क्लिअर झालं सर. अन्वय अनुमान तर सर व्याप्तीसारखाच दिसायला कार्यक्रम. हो व्याप्तीसारखाच कार्यक्रम आहे. बघ हेतू आणि यांच्या साध्यातील होकारात्मक संबंध आला. जिथं हेतू आहे सर तिथं साध्य 100% आहे सर. उदाहरण लिहू का मी. उदाहरण जेथे धूम असतो तिथे पर्वत जेथे सर उदाहरण बी तीच लिहिलं. अरे बाबा तीच लिहायचंय. जेथे धूम असतो तेथे अग्नी असते. तेथे अग्नी 100% सर असते. म्हणजे काय सर होकारात्मक संबंध आहे. जर धूर है तो अग्नि है. दुसरा प्रकार कुठला आहे. सिंपल आहे. काही डोकं लावायचं नाही बघा सर. याच्यामध्ये कचकचा लिहायचे परीक्षेमध्ये. व्यतिरेकी अनुमान. बर सर व्यतिरेकी अनुमान म्हणजे काय सर. तुला व्यतिरेकेचा अर्थ काय सांगितला होता व्याप्तीमध्ये मी. अभाव, नॉन एक्झिस्टन्स. त्यालाच काय म्हणलो होतो सर आपण. व्यतिरेकी असं म्हणलो होतं. बघा सर व्यतिरेकी अनुमान म्हणजे काय सर. व्यतिरेकाचा अर्थ व्यतिरेकीचा अर्थ काय होतो सर. अभाव होतो. अभाव म्हणजे सर नॉन एक्झिस्टन्स. अभाव होतो. बर ही अन्वयी अनुमानाच्या सर कसा आहे सर. कम्प्लिटली अपोजिट आहे. हेतू आणि साध्य यांच्यामध्ये होकारात्मक संबंध होता तर इथं सर नकारात्मक संबंध. ह्याच पॅटर्न मध्ये लिही. हेतू व साध्य यांच्यामध्ये होकारात्मक संबंध असतो. यांच्यामध्ये होकारात्मक असते का. येड्या नकारात्मक असते. यांच्यामध्ये सर नकारात्मक
निगेटिव्ह सर, नकारात्मक संबंध सर, संबंध असतो सर. ही पण मला गोष्ट क्लिअर झाली. काही नाही, वरच्या अपोजिट लिहायला चालू आहे. जेथे हेतू नसतो तेथे साध्य नसतो. लिहू का सर? लिही. जेथे हेतू नसतो सर, जेथे हेतूच नाही सर, तेथे साध्य देखील नसतं. तेथे साध्य नसतं सर. सेम चालू आहे बघा सर, व्याप्तीसारखं. साध्य नसतो. बरं सर, एक्झाम्पल बी ह्याच्या अपोजिट लिहू का? जेथे धूम नसतो तेथे अग्नी नसते. ही बी लिहूनच टाक. ह्याच्याच अपोजिट आहे सर, जेथे धूम नसतो सर, जेथे धूम नसतो तेथे अग्नी नसते. तेथे अग्नी बी नाही रहेगा रे भाई, अग्नी नसते सर. ही पण मला गोष्ट क्लिअर झाली. काही नाही, ह्याच्या अपोजिट आहे. व्याप्तीमध्ये पण ह्याच गोष्टी शिकल्या होत्या आणि अनुमानामध्ये देखील ह्याच गोष्टी शिकायला. सर तिसरा कार्यक्रम कुठला आहे सर? तिसरा कार्यक्रम आहे सर, दोघांना बी एकदाच घेतले. कसं? अन्वयी व्यतिरेकी, अन्वयी व्यतिरेकी अनुमान. सर अन्वयी व्यतिरेकी अनुमान म्हणजे काय? काही नाही, जसं मी सांगाल तसंच लिहायचं. पहिल्याच थ्रू अन्वयीची ओळ लिहायची, पुन्हा व्यतिरेकीची ओळ लिहायची, पुन्हा दोघाचा कार्यक्रम करायचा. म्हणजे कसं सर? हेतू, जेथे हेतू असतो तेथे साध्य असतो. ही लक्षात लिहि. पहिल्याच थ्रू ही ओळ लिहायची. सर असंच लिहू का? हो असंच लिही. सर परीक्षेत मला मार्क पडतील का? हो भरभरून पडतील. जेथे हेतू असतो तेथे साध्य असतो. जेथे हेतू, सर मला लयच भारी समजले बघा, हेतू म्हणजे काय असतो तेथे साध्य बी असतंय हो सर, साध्य असतो. ही पण मला चांगलं समजलं सर. जिथं हेतू आहे सर तिथं साध्य देखील 100% आहे. बर, हेतू तिथं साध्य आहे. ही लिहिली सर अन्वय अनुमान, अन्वयीची ओळ लिहिली. सर दुसरी ओळ कुठे लिहू? जेथे हेतू नसतो तेथे साध्य नसतो. दुसरी ओळ ह्याच पॅटर्न मध्ये लिही, डोकं लावूच नको. जेथे ले पाठ करायला जात बसणूक. जेथे हेतू नसतो, जेथे हेतू नसतो तेथे साध्य नसतं. हीच लिही. तेथे साध्य बी सर नसतंय, नसतंय सर, नसतो. बर, इथपर्यंत बी क्लिअर आहे सर. पहिल्या सुरू मी अन्वयाला मान दिला सर, रिस्पेक्ट दिली, पुन्हा व्यतिरेकीला रिस्पेक्ट दिली. आता काय करू सर? लिही ओळ. जिथे धूम नाही तिथे अग्नी नाही. म्हणजे जेथे धूम असतो तेथे 100% सर अग्नी असते. जेथे धूम असतो, जेथे धूम असतो तेथे अग्नी असते. सर तिथे अग्नी 100% आहे, तेथे अग्नी असते. अग्नी सर असते. ही पण मला गोष्ट सर क्लिअर झाली. बर, जिथं धूम आहे तिथं 100% अग्नी आहे बघा. इतकं गोष्ट क्लिअर झाली तुला? हो सर, इतकी गोष्ट क्लिअर झाली. पहिल्यांदा अन्वयाला मान दिला, पुन्हा व्यतिरेकीला मान दिला, पुन्हा ही सांगितलं. पण ही व्याप्ती मात्र बरोबर नाही, ही अनुमानाचा प्रकार बरोबर नाही. कारण सर मी सर लोखंडाला गरम केलं, सर मी लोखंडाला गरम केलं, दूर काही निघालं नाही सर. लोखंडाला गरम केलं, दूर काही निघालं नाही, पण आग होती सर. म्हणजे तुम्ही काय म्हणाला? जिथं जिथं धूर निघल तिथं तिथं अग्नी असेल. पण या लोखंडी गोळ्याला, सर मी लोखंडी गोळ्याला गरम केलं सर, गरम गोळा झाला, पण त्या गरम गोळ्यातून धूर निघालाच नाही. म्हणजे सर मी ही जी गोष्ट सांगितली आहे, जिथं धूम आहे तिथं अग्नी आहे, इथं गोष्ट प्रूव्हच होणार गेली, सिद्धच होणार गेली ना सर. म्हणून ही ओळली तू. ही व्याप्ती मात्र काही बरोबर नाही बाबा, ही व्याप्ती मात्र बरोबर नाही. काही नाही, सगळा चुळत्या पाय. पण ह्याच पॅटर्न मध्ये लिहिणं गरजेचं आहे परीक्षेमध्ये. जेथे ही व्याप्ती मात्र बरोबर नाही, कारण सर लोखंडी गोळ्याला गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त सर त्याच्यामध्ये अग्नी आहे, त्याच्यामध्ये अग्नी असते पण धूर नसतो.
पण सर धूर निघतच नाही की. गाव किती बेसिक एक्झाम्पल आहे. धूर नसतो सर, धूर नसतो सर. पकडीनं मला डाग नाही देत होती सर आई लहानपणी. पकडीला गरम केलं, लाल बुंद दिसत होती पक्कड, पण सर तिथून धूर निघत होता का? अजिबात नाही. पण आपण इथं काय वळ म्हणली होती की बाबा जिथं जिथं धूर निघल, जिथं जिथं धूर निघल तिथं 100% अग्नी असेल. पण ही तर व्याप्ती बरोबर नाही, कारण लोखंडी गोळ्याला जर गरम केलं त्याच्यामध्ये अग्नी आहे सर, त्याच्यामध्ये अग्नी आहे, पण तिथं धूरच नाही की हो सर. सर धूरच नाही की त्याच्यामध्ये, धूरच नाही. म्हणून ही व्याप्ती व्यापविचार उत्पन्न करणारी आहे. ही व्याप्ती सर काही नाही बघ. व्याप्ती लिही किंवा अनुमान लिही, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, व्यवस्थित शिकायचं. सर इथं व्याप्ती लिहिला, अनुमान चालू आहे, अन्वय व्यतिरिक्त अनुमान काही नाही. तुला अन्वय व्याप्ती लिहायची लिही, अनुमान लिहायचे लिही, पण लिही पेपर मध्ये. पेपर कोरा सोडून येऊ नको बाबा. बर चला, ही व्याप्ती मात्र काही बरोबर नाही. ही व्याप्ती लिहिली केवळ, ही व्याप्ती व्यापविचार उत्पन्न करणारी आहे. आता सर तुम्ही काय दांडगा शब्द आणला हो? व्यापविचार म्हणजे काय? व्यापविचार उत्पन्न करणारी आहे, प्रोड्यूस करणारी, उत्पन्न करणारी आहे. सर व्यापविचारचा अर्थ काय? सर तुम्ही नवीनच गुगली टाकली मला. व्यापविचार म्हणजे कन्फ्युजन क्रिएट करणारी आहे. इंग्लिश मधून मला अर्थ काय समजला? कन्फ्युजन करणारी आहे. व्यापविचारचा अर्थ लक्षात ठेव, पदार्थाचा चांगला शब्द आहे की व्यापविचार उत्पन्न करणं म्हणजे सर कन्फ्युजन क्रिएट करणं, कन्फ्युजन उत्पन्न करणं. इतकंच होतं का सर? हो. ह्या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलं? व्याप्तीनुसार कसे अनुमान प्रमाणाचे प्रकार पडलेले ती व्यवस्थित शिकले. बघ, अन्वय अनुमानाचा कसा तीच आहे. तुला जर व्याप्ती चांगल्या पद्धतीनं समजलेली असेल तर तुला ही कार्यक्रम समजायला काहीच अडचण राहणार नाही. व्यवस्थित मी काय रिवाइज करत बसणार नाही याला. व्यवस्थित एकदा पॅटर्न मध्ये गोष्टी वाच, समजून घे आणि पुढे चल. पुढच्या लेक्चर मध्ये आपण चरकांनी कसं अनुमान प्रमाणाचे प्रकार पाडलेले आहेत बेस्ड ऑन टेन्स ती बघणार आहोत. तोपर्यंत व्यवस्थित रिव्हिजन मारून रामकृष्ण हरी.